नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. संतोष देशमुखांची हत्या होऊन 5 महिने उलटून गेले आहेत. त्यामधला एक आरोपी अजूनही फरार आहे, कृष्णा आंधळे. तो का सापडत नाही असे सवाल केले जात आहेत, मात्र पोलिसांकडे काहीच उत्तर नाही आहे. या सगळ्या गोष्टी असताना बीडमध्ये गुन्हेगारी थांबताना दिसत नाही आहे. आम्ही कितीही म्हटलं बीड गुन्हेगार नाही, तर घटना मात्र थांबत नसल्यामुळं कुठेतरी आम्हालाही प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात. या सगळ्या गोष्टीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन यंत्रणा, लोकप्रतिनिधी या सगळ्या लोकांची फार मोठी जबाबदारी आहे. पोलीस प्रशासनाला हात टेकावे लागावेत अशा प्रकारचे प्रकार बीडमध्ये घडतात. बीड जिल्ह्यातील जातीवाद कधी संपेल आणि संपेल की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. अविनाश बारगळ यांच्या बदलीनंतर म्हणजे संतोष देशमुखांची हत्या झाली आणि या प्रकरणामध्ये कुठेतरी दोषी आढळले असल्यानं त्यांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली. आता नवनीत कावत आल्यानंतर बीडमधील गुन्हेगारांना स्वतःसारखं सरळ करतील अशी अपेक्षा लोकांना वाटत होती. मात्र गुन्हेगार 2 पावले पुढे जात आहेत. अविनाश बारगळ यांच्यानंतर नवनीत कावत बीडला आले आणि काही प्रमाणामध्ये त्यांनी कारवाया करायला सुरुवात केली. त्यांनी गुन्हेगारांना पहिल्यांदा बोलून त्यांना सज्जड दम दिला आणि या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. काही सवाल करण्यात आले नवनीत कावत यांना. जे लोक तुम्ही बोलवले ते त्यांचे मोहरे आहेत, ते त्यांचे खालचे लोक आहेत. त्यांचे प्रमुख जे गुन्हेगार आहेत, जे डॉन आहेत, ते घरीच बसून ऐशो आराम करतायत. वाटेल तेव्हा येऊन गुन्हेगारी करतायत, गुन्हे करतायत. या सगळ्या गोष्टींचे सवाल नवनीत कावत यांना विचारण्यात आले. मागच्या काही दिवसापूर्वी नवनीत कावत यांनी जातीवाद संपवा म्हणून पोलीस प्रशासनातील आडनाव काढून टाकायचं ठरवलं आणि फक्त नाव लावून म्हणजे नेमप्लेट या ठिकाणी जी असते ती फक्त नाव लावून पुढे करण्याचं ठरवलं. त्यामध्ये जातीवाद आटोक्यात येईल का, आला नाही का, येणार आहे की नाही हे सगळे प्रश्न आहेत. त्याची उत्तरं कधी मिळतील सांगता येत नाही. मात्र जातीवाद थांबत नाही आहे. जातीवाद का थांबत नाही आहे तर सोशल मीडियावर काही महाभाग असे आहेत ज्यांनी फॉलोअर्स वाढवण्यासाठी एक विडा उचललेला आहे. आपल्या कम्युनिटीला पुढे घेऊन जायचं किंवा मग आपल्या कम्युनिटीचे लोक कसे पुढे येतील किंवा मग कसे चर्चेत येतील, कसा आपला व्हिडिओ व्हायरल होईल आणि कशी त्याची चर्चा होईल आणि त्यानंतर आपल्याला कसे फेसबुककडून पैसे मिळतील यासाठीचा अट्टहास सध्या काही प्रमाणामध्ये सुरू आहे. 2-4 अकाउंट बोटावर मोजणे इतके सोशल मीडियावर आहेत माझ्या निदर्शनास, बाकी हजारो असतील. ते इतके उन्माद घालतायत, इतका गोंधळ घालतायत की विचारायला नको. संतोष देशमुखांची हत्या झाली आणि या प्रकरणामध्ये त्यांनी उड्या घेतल्या. वाटेल त्या शब्दांमध्ये ते व्यक्त झाले, वाटेल त्या मीम्स व्हायरल करण्यात आल्या, वाटेल ते शब्दप्रयोग करण्यात आले आणि जातीय तेढ नसानसात लोकांच्या भिनली. मागील काही दिवसापूर्वी शिवराज दिवटे नामक तरुणाला एका जंगलामध्ये नेऊन रिंगण करून मारहाण करण्यात आली, बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच घटनेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं. ते सोशल मीडियावर व्हायरल झालं. या घटनेमध्ये मारहाण करणारे लोक वंजारी आहेत आणि त्याला मारलं जात आहे, तो मराठा आहे असं सांगितलं गेलं, प्रखर्षानं सांगितलं गेलं आणि काही तासांमध्ये तो व्हिडिओ महाराष्ट्रात लाखोंच्या करोडोंच्या संख्येनं गेला. त्यावर लोक व्यक्त व्हायला लागले, वाटेल त्या पद्धतीने ते शेअर करायला लागले. शहानिशा कुणीच केली नाही. शेवटी नवनीत कावत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की या मारहाणीमध्ये तमाम जातीचे लोक आहेत. त्यामध्ये कांबळे आहेत, कुणी शिंदे आहेत, कुणी गिरी आहेत, त्यामध्ये मराठासुद्धा आहेत. म्हणजे एका मराठा समाजाच्या तरुणाला मारलं जात होतं, दुसरे मराठा समाज मारणाऱ्यांच्या समूहामध्ये होते. हे सांगितलं तेव्हा काहीतरी थोड्या प्रमाणावर 2-4 लोक थोडीशी लाज बाळगून मागे आले. मात्र काही ज्यांनी लाकाला गुंडाळलेली आहे, नाकाला, त्यांनी मात्र पोस्ट करायला कमी केली नाही, केलेल्या पोस्ट डिलीट केल्या नाहीत आणि त्यामुळे इतका जातीवाद वाढला की पुन्हा एकदा बीड वातावरणाच्या खाईमध्ये गेलं. इतकं तापलेलं वातावरण असताना पोलीस प्रशासनाकडून, सायबर विभागाकडून या सगळ्या गोष्टीवर बंधनं घालायचं कारण होतं. मात्र कुठेही सायबर विभाग दिसून येत नाही आणि या सगळ्या सोशल मीडियाच्या प्रकारामुळे वातावरण तणावाचं झालं. हे तणावाचं वातावरण केवळ सोशल मीडियावर झालं आहे, याला जबाबदार कोण आहे असा सवाल उपस्थित केला. आणि मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी बातम्या वाचत आहे की नवनीत कावत आता ॲक्शन मोडमध्ये आहेत. ते आता सायबर विभागावर, ते सोशल मीडियावर नजर ठेवून आहेत आणि जो कोणी आक्षेपार्ह पोस्ट करेल त्याच्यावर कठोर कारवाई होणार आहे असं सांगितलं गेलं आहे. नवनीत कावत काहीच कारवाई करत नाहीत मी असं अजिबात म्हणणार नाही. मात्र जे प्रमुख करायचे कामं आहेत, ज्या प्रमुख करायच्या कारवाया आहेत ते त्या करत नाहीत असं माझं म्हणणं आहे. असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे नवनीत कावत यांच्यावर. का आहे त्याचे पुरावे मी पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. मागच्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर काही
विचित्र पोस्ट व्हायरल झाल्याचं मी नवनीत कावत यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना पाठवलं होतं. त्यांनी हो म्हटलं होतं ना, आपण सोबत राहून ह्या सगळ्या गोष्टी करू असं सांगितलं. त्यांना वारंवार लिंक पाठवल्या, म्हटलं सायबर विभागाने त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली नाही. मी सांगेल म्हणून त्या अकाउंटवर तुम्ही ॲक्शन घ्या, माझं असं अजिबात म्हणणं नाही आहे. तुम्ही मी पाठवलेली लिंक किंवा मग इतर कोणी पाठवलेली लिंक त्याची शहानिशा करा. तो जर चुकीचा वाटत असेल तर त्याची ती पोस्ट डिलीट करायला लावा, तो अकाउंट डिलीट करायला लावा. असं सायबर विभाग करत नाही. मग तो सायबर विभाग खोललाय कशाला? त्याला थेट टाळं लावून टाका. या सगळ्या गोष्टी तुमच्याच्याने होतच नसतील तर टाळं लावून टाका. जिल्ह्यातला जातीवाद संपवायचा असेल तर आधी सोशल मीडियाला लगाम लावावा लागेल. सोशल मीडियाला लगाम लावला की जिल्ह्याचा जातीवाद ऑटोमॅटिक नष्ट होणार. तुम्हाला नंबर प्लेट, नेम प्लेट बदलायची गरज नाही. तुम्हाला नावं बदलायची करायची गरज नाही. सोशल मीडियावर अगोदर लगाम लावा, लगेच सगळ्या गोष्टी बंद होतील. मी काही तुम्हाला व्हिडिओज दाखवतो, काही अकाउंट्स दाखवतो आणि ते तुम्ही पाहाल अशी इच्छा आहे. आता ही स्क्रीन रेकॉर्ड तुम्हाला मी दाखवतो आहे आणि यामध्ये कशा प्रकारे हे सगळे पोस्ट आणि त्यावर काय उन्माद, काय वातावरण खराब झालेलं आहे तुम्ही पहा. ही भय्यपाटी, म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं नाव ब्लर, त्याचं अकाउंट ब्लर करणार नाही पोलिसांना कळावं म्हणून. म्हणजे हे काही माझं बनावट नाही आहे. मी परळीमधील मुंडे गँगच्या मुलांनी एका मराठा युवकाला मारहाण करण्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. सर्व परळीतील लोक परळी पोलीस स्टेशनला गेल्यावर पण अजून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आजही परळीचे पोलीस वाल्मिक व मुंडेचे पाळीव म्हणून वागत आहेत, आरोपींना वाचवत आहेत. सदरचा तरुण मरता मरता वाचला आहे. त्याच्या अंगावरील जखमा पहा. गावकरी जंगलात आवाज ऐकून आले नसते तर काय अवस्था झाली असती. सदरच्या वंजारी पोरांनी हरिनाम सप्ताहामध्ये मुलींची छेडछाड केली म्हणून गावातील लोकांनी त्यांना हाकलून दिलेले. त्याचा राग मनात धरून या मराठा मुलाला त्या 15 वंजारी पोरांनी मारहाण केली. वंजारी मुलांच्या म्हणण्यानुसार धार्मिक कार्यक्रमात पोरींची छेड काढणे मुंडे कराड पॅटर्न असू शकतो. याला विरोध केला की त्याला ते ठेचणार. बीड पोलीस गुन्हेगारांना का फाटीशी घालत आहेत असा सवाल या पोस्टमधून विचारत आलेला आहे. मी या पोस्टला कशा प्रकारे तुम्हाला दाखवलं हे तुम्ही पहा. पोलिसांनी पहा, नवनीत कावत यांनी सुद्धा पहा. पाहायचं असेल तर पहा, नाही तर पाहू नका. वंजारी मुलांच्या म्हणण्यानुसार धार्मिक कार्यक्रमात पोरींची छेड काढणे मुंडेचा पॅटर्न असू शकतो. याला विरोध केला की त्याला ठेचणार असं इथं लिहिलं आहे त्यांनी. कशी कुठं पाठी लावलेली माहीत नाही आणि ह्यांनी कुठून वाचले माहीत नाही. बीड पोलीस गुन्हेगारांना पाठीशी का घालत आहेत असं तो म्हणतो आहे. आता याच्या खालच्या कॉमेंट काय आहेत हे आपण एकदा वाचूयात. इथे एक कॉमेंट आहे, ती कॉमेंट तुम्ही वाचली पाहिजे. तुझ्या जातीने कमी उच्छाद मांडला आहे का रे? लातूरमधील माऊली सोड, जालनामधील बोराडे, भोरमधील दलित बांधव या लोकांचे मागील 3 महिन्यात तुझ्या जातीने मुडदे पाडले आहे. तुझ्या जातीने काय, हे काय प्रश्न काय येते? अनेक अशा साऱ्या कमेंट्स आहेत तिथं, तुम्ही पाहिल्या पाहिजेत. दुसरं एक अकाउंट आहे अमोल तौर नावाचं. व्हायलेशन पसरवण्याचं काम या अकाउंटमधून केलं जातं. काल परळीत झालेल्या मराठा सेवकावर हाणामारीचा हा दुसरा व्हिडिओ, पहिला व्हिडिओ लिंकमध्ये आहे आणि याला व्ह्यूवर्स किती आहे माहिती आहे तुम्हाला? 1,77,000. आज 5 दिवस झाले 1,77,000 आणि कॉमेंट्स ह्याच्या 244 आहेत. वाटेल त्या कॉमेंट या ठिकाणी आहेत आणि त्याच्या कॉमेंटसुद्धा मी तुम्हाला वाचून या ठिकाणी दाखवतो आहे. खाली कशा घाणेरड्या आणि वातावरण एकदम दूषित करणाऱ्या आहेत. गरीब माणसाला मारतात का कोणी तुमचा बाप असेल? बीड जिल्ह्यातील मराठा समाजाने जशास तसे उत्तर दिले पाहिजे. आणि ही पोस्ट, हे प्रकरण सगळं माहीत झालेलं असताना सुद्धा अजूनही डिलीट झालेली नाही. याहीपेक्षा एक तुम्हाला मी आणखी पोस्ट एक दाखवणार आहे. ती इंस्टाग्रामची पोस्ट आहे, तुम्ही पहा स्क्रीनवर. बीड जिल्ह्यातील पॉवरफुल जात कोणती? काय पोस्ट आहे? काय विचारण्याचा संबंध आहे? ह्याला का वाटलं की जात विचारली पाहिजे? हे सगळं जातीय तीड निर्माण झाले. आणि ह्याला कॉमेंट्स आहेत 2,799 कॉमेंट्स आहेत. अत्यंत तीव्र निषेध व्यक्त करणाऱ्या, तीव्र जातीवाद पसरवणाऱ्या कॉमेंट्स आहेत. इथं काय आहे? बीड नाही, महाराष्ट्र नाही, भारतात पॉवरफुल जात आहे, मराठा आहे. त्याच्या खालच्या कॉमेंट जर आपण पाहिल्या तर तुमचं डोकं चक्रावून जाईल. असे इथं कॉमेंट्स आहेत. 2,168 लाईक्स, 229 कॉमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी या अकाउंटवरून केल्या जातात. हे अकाउंट अजूनही चालूच आहे आणि या अकाउंटची लिंक, या अकाउंटचं हे स्क्रीनशॉट मी नवनीत कावत यांना पाठवलं होतं. त्यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा केली नाही. मग नुसते पिठावर रेगोट्या वाढताय का? मागचे गुन्हेगार कारवाई करून तुमच्याकडे यादी देत आहेत, आता लावा आम्हाला मकोका, आणि ते उचलून तुम्ही मकोपा लावताय का? अरे मागचे गुन्हेगार तर गुन्हेगारच आहेत, इथून पुढं होणारे गुन्हे रोका ना, तेव्हा कुठेतरी तुमची कामगिरी दिसून येईल. मागच्या गुन्हेगारांना तुम्ही मोका लावताय म्हणजे ते अगोदरच ऑलरेडी झालेले आहेत. इथून पुढचे गुन्हे होऊ नयेत यासाठी तुम्ही पर्याय योजना काय करतायत? तुम्ही उपाययोजना काय करतायत?
शेतीच्या आणि ग्रामीण भागातल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर दारे खाडून तुंबता येत नाहीत, वरून मोडावे लागतात. पाणी तुम्हाला एखाद्या ह्याच्यामध्ये लावायचं असेल, ओसरीत लावायचं असेल, एखाद्या लाईनमध्ये लावायचं असेल, एखाद्या काकरीत लावायचं असेल तर तुम्हाला दारं वरून मोडावं लागतं, ते असं तुंबता येत नसतं. त्यासाठी तुम्हाला येणारा फ्लो रोखला पाहिजे. तुम्ही खालून असं ठिगळं लावून काहीही उपयोग होणार नाही. नवनीत कावत, तुम्हाला गुन्हेगारी थांबवावी लागेल. गुन्हेगार होत असताना थांबले पाहिजेत, गुन्हे होत असताना थांबले पाहिजेत. तुम्ही मागच्या कारवाया करून त्यांना मकोका लावून काहीही होणार नाही. सोशल मीडियावर तुम्ही या सगळ्या गोष्टी करायचंच असेल तुम्हाला तर हे प्रमुख लोक अगोदर ते दाबले पाहिजेत. नवी एक पोस्ट दाखवतो तुम्ही ज्या काही 600 बदल्याचा काहीतरी प्रकार जो आणलेला आहे तो. बीडच्या 600 जातीवादी पोलिसांच्या बदल्या, राजेश चव्हाण हे फेसबुकला अकाउंट आहे आणि ह्याला 16 तास होऊन गेलेत. खाली विविध कॉमेंट्स आहेत, लाईक्स आहेत. 600 कर्मचारी सगळेच जातीवादी आहेत? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आहेत का जातीवादी आणि म्हणून त्यांच्या बदल्या केल्या? चक्क लिहून टाकले फेसबुकला. अजिबात काही भिण्याचे काही नाही. हे बळ नेमकं कुठून येतं ह्यांना? ह्याचं मूळ शोधा तर कुठेतरी बीड जिल्हा जातीवाद मुक्त होईल. आणि आता नवनीत कावत आले काय आणि बारगळ गेले काय किंवा मग दुसरे कुणी आले काय, काहीही फरक पडणार नाही. तुम्हाला जर पोलिसिंगच करायची असेल तर तुम्ही बारकाईनं लक्ष ठेवा. चाळणीतून खडे उचलून बाजूला टाका. अन्यथा तुम्ही एखाद्या तुमच्या स्थानिकच्या टीमवर भरोसा ठेवणार असाल तर तुमचे शिवाजीनगर पोलीस ठाण्यासारखे, ग्रामीणसारखे, शहर पेठबीडसारखे आणि इतर तालुक्यातले पोलीस ठाण्यासारखे पोलीस अधिक प्रमुख आम्ही जवळून पाहिलेले आहेत. ते काहीच करत नाहीत. ड्युटीला येतात, आयटीत घरी जातात, काहीही करत नाहीत. म्हणून जातीवाद बीड जिल्ह्यामधला बोकाळलेला आहे. सर्वच पोलीस अधिकाऱ्यांवर माझा अजिबात आरोप नाही. मात्र काही पोलीस अधिकारी असे आहेत त्यांना अजिबात काही देणं घेणं नाही आहे. दिन जाव पगार व्हाव अशा प्रकारची कारवाई आणि कामगिरी ते करतायत, एवढंच. नवनीत कावत यांना जर काही बदलायचं असेल तर त्यांना गुन्हेगारी थांबवावी लागेल. मागचे गुन्हेगार ते ऑलरेडी आहेतच, त्यांना मकोका लावून काही होणार नाही. गुन्हेगारी होण्यापासून थांबवावी लागेल, एवढंच. खूप खूप धन्यवाद.